फायनली आपण निघालोय कोलाबा बीच वरती. कोलाबा बीच वरती जाण्यासाठी 200 रुपये पर पर्सन पे करून आपल्याला बोट घ्यावी लागते. तर इथं त्यांचं काउंटर आहे, बिलिंग काउंटर. तर हे बघा, आपण तिकीट घेतलेलं आहे आणि आपण जाऊया आता कोलाबा फोर्टवर. चला, ही बोट आहे ऍक्च्युली. ह्या बोट मधून आपल्याला जायचंय. भरती आहे त्यामुळं पाणी खूप वाढलंय ऍक्च्युली. आपण तर चढलो. लकीली आपल्याला फ्रंट सीट भेटलेले आहे. हे बघा, बोटचे फ्रंट सीट. आणि बोट थोड्याच वेळात निघेल आणि आपण कोलाबा फोर्ट वरती जायचंय. इकडे तुम्हाला समोर लांब दिसत असेल ना, या वॉटर राईडच्या पलीकडे, तर तो कोलाबा फोर्ट आहे. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर पकडू शकता तुम्ही. तर बोटने एक थोड्या वेळात जातं तिथं. ते 1 ते 1.5 तास तुम्हाला देतात तिथं फिरण्यासाठी आणि मग तुम्ही वापस येऊ शकता. फायनली बोट चालू झालेली आहे आणि आपण निघालोय कोलाबा फोर्ट वरती. फ्रंट सीट असलेल्याचा ऍडव्हान्टेज आहे बघा, व्ह्यू. आपण पोहोचलोय गडाच्या बेस जवळ. आपण इकडून आलोय ऍक्च्युली. ते जे बोट्स वगैरे दिसत आहेत ना, तिथून आपल्याला इकडे बोटीने यावं लागतं. एक 5 तर इथे आपल्याला उतरावं लागतं बोट मधून आणि वरती फोर्टकडे जाण्यासाठीचा जो रोड आहे ना, तो इकडे आहे मागे. तर चला जाऊया. तर आपण किल्ल्यावरती बोटीमधून उतरल्यानंतर येतो ना, तेव्हा लगेच राईट साईडला एक बुरुज आहे. बुरुज थोडासा पडक्या अवस्थेत आहे, पण तिथून मी तुम्हाला दृश्य दाखवतो. आपण इथून बुरुजावरती आलेलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल की हे जे प्लेस आहे की तिथं बोट येऊन थांबतात, म्हणजे पर्यटकांना सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी पण. आणि ही बुरुजाची तटबंदी आहे. तटबंदी एकदम उत्तम परिस्थितीत आहे ॲक्च्युली. आणि ह्या बुरुजावरून आपल्याला दृश्य दिसते समोर. समोर जे आहे तो अलिबाग बीच आहे आणि तिकडे ॲक्च्युली तिकडे लांब नागाव बीच आहे. तर नागाव बीचला आपण उद्या जाऊया. आणि हा एक फोर्ट आहे ॲक्च्युली इकडे जो समोर दिसतोय, पण तिथे जायला अलाउड नाही आहे. तर आपण जाऊया फोर्टच्या आतमध्ये. फोर्टच्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. आय थिंक 25 रुपये तिकीट आहे इंडियन पर्यटकांसाठी आणि 300 रुपये तिकीट आहे फॉरेनर्ससाठी. तर चला जाऊया. किल्ल्याचं जे मेन प्रवेशद्वार आहे ते असं आहे, भक्कम परिस्थितीत आहे अजून. ॲक्च्युली 2 बुरुज आहेत, हा एक आणि हा एक. तर आपण आज जाऊन मग बघूच. तिकीट काढलेलं आहे. फॉरेनरसाठी 300 रुपये तिकीट आहे आणि मी रॉंग होतो ॲक्च्युली, 20 रुपये तिकीट आहे. जुनं तिथं चेकपोस्ट आहे, तिथं 25 रुपये लिहिले, पण ह्यांनी 20 रुपये तिकीट केले. आणि तिकिटाची प्रोसिजर ही आहे ना, ती ऑनलाईन आहे. तुम्हाला एक तिथं QR कोड भेटेल मेन गेटवरती, तर तो स्कॅन करून तुम्ही इझिली तिकीट घेऊ शकता. तर फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतून किल्ला असा आहे. खूप भक्कम परिस्थितीत आहे किल्ला. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार मागे होतं आणि हे एक प्रवेशद्वार आहे. त्याला दरवाजा नाही आहे, फक्त आतमध्ये जाण्याची जागा आहे. तर दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर लगेच आपल्याला एक बोर्ड दिसतो माहितीचा, की ज्याच्यावरती कोलाबा फोर्टची माहिती दिलेली आहे. तर ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आणि मी पण वाचून घेतो क्विकली आणि पुढे जाऊ. तर जिथं माहिती दिलेली आहे ना ज्या बोर्डवरती, त्याच्याच बरोबर समोर भवानी माता मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. तर तिकडे आपण चाललोय आता. तिथे जाऊन दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. बाहेरून असं आहे भवानी मंदिर आणि आतमध्ये आल्यानंतर भवानी आईंचा खूप छान अशी मूर्ती आहे. तर आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. भवानी मातेच्या मंदिरापासूनच वरती अजून एक बुरुज आहे. तर त्या बुरुजावरती जाऊन तुम्हाला दृश्य दाखवतो. बुरुजावरती आल्यानंतर आपल्याला 2 पुरातनकालीन तोफा बघायला भेटतात, ज्या की एकदम चांगल्या परिस्थितीत आहेत. आणि हा बुरुज आहे तो ॲक्च्युली मुख्य प्रवेशद्वारावरचा जो बुरुज आहे ना, तोच आहे. तुम्हाला मी वरती येऊन पण दाखवतो की इथून आपण प्रवेश केला, मुख्य प्रवेशद्वार ज्याला म्हणतात, आणि बोटीतून आपण इथून आलेलो. तर भवानी आईंच्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला एक विहीर देखील बघायला भेटते. खूप छोटी विहीर आहे. याला आपण म्हणजे जुन्या काळात आड असं पण म्हटलं जात असेल. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला काही वास्तूंचे अवशेष बघायला भेटतात. दोन्ही बाजूला बघू शकता. ते थोडेसे पडक्या अवस्थेत आहेत, कारण इथे खूप वेळा युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली
आणि त्यामुळे इथल्या इमारतींची थोडीशी पडझड झालेली आहे. तरी तुम्ही अवशेष बघू शकता इमारतींचे. जेवढं मी म्हणजे मला समजू शकतं ना, खूप मोठे मोठे वाडे होते इथे ॲक्च्युली. हे बघ, म्हणजे बोर्डवरती दिलेल्या माहितीनुसार हे जे आहे ना, ते मराठा साम्राज्य जे होतं तर त्याचं मुख्य जे नौसेना प्रमुख मानलं जातं ना, तर ते हे ठिकाण होतं कोलाबा. तर तुम्ही बघू शकता की खूप जास्त प्रमाणात म्हणजे किल्ल्याचा जो मेजॉरिटी भाग आहे ना, तर त्या भागांमध्ये पूर्णपणे वास्तू होत्या अगोदर ॲक्च्युली जुन्या काळांमध्ये. तर त्याची पडझड झालेली आहे. खूप मोठा एरिया आहे ॲक्च्युली. तुम्ही बोर्डवरची जर माहिती प्रॉपरली वाचली असेल ना, तर तुम्हाला आयडिया आली असेल की किती स्क्वेअर फूट एरिया आहे आणि पूर्ण एरियामध्ये बांधकाम आहे. तर तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला मंदिर दिसत आहेत. हे एक मंदिर आहे आणि हे मंदिर नाही आहे ॲक्च्युली, तर हा खूप मोठा तलाव आहे. तुम्हाला दाखवतो या. खूप मोठा आणि सुंदर असा तलाव आहे. हे बघा. तर त्या तलावाच्या बरोबर एक्झॅक्ट समोर साईडला आपल्याला एक गणेश मंदिर बघायला भेटतं. खूप सुंदर आणि खूप भव्य असं मंदिर आहे. तर ते आपण आतमध्ये पाहूया, दर्शन देखील घेऊया. चला, तर आपण मंदिराच्या आत जाऊन बघूया. असं मंदिर आहे आतून. आतून खूप छान अशी गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये. विशेष म्हणजे मंदिर बाहेरच्या बाजून कॉम्पॅक्ट वाटते, पण मंदिराच्या आतमध्ये पण एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या चारही बाजूनी प्रदक्षिणा करण्यासाठी जागा देखील तयार करण्यात आली. मस्त आहे. गणपती मंदिरापासून बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला खूप सुंदर असं वृंदावन बघायला भेटतं. हे बघा, सुंदर आणि ॲक्च्युली खूप मोठं सुद्धा आहे. तुम्हाला अंदाज येत असेल की कंपाऊंड आहे, कंपाऊंडच्याच हाईटचं जवळपास वृंदावन आहे. आणि त्याच्याच बाजूला इथे अजून एक मंदिर आहे, तिथे आपण दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. तर हे जे आहे ते शंकरांचं मंदिर आहे. आतमध्ये पायऱ्या आहेत ॲक्च्युली, तर आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर जिथून आपण सुरुवातीला आत आलेलो गणेश मंदिरामध्ये, तिथेच हनुमानांचं पण मंदिर आहे. खूप छान अशी हनुमानांची मूर्ती पण आहे इथे. तर आपण दर्शन घेऊया. गणपती मंदिरापासून पुढे आल्यानंतर देखील आपल्याला खूप सारे असे पडक्या अवस्थेत असलेले वास्तू बघायला भेटतात दोन्ही बाजूला. बघा, तुम्ही पाहू शकत असाल. आणि किल्ल्याला एकदम मजबूत तटबंदी आहे. आणि आपल्याला समोर पण एक मंदिर दिसतं, तर तिथं जाऊन आपण बघूया. चला. तर हे ॲक्च्युली मंदिर नाही आहे, तर हे देवडी काइंड ऑफ स्ट्रक्चर आहे. ह्या बाजूला पण एक आहे आणि ह्या बाजूला पण एक होतं, पण हे पडक्या अवस्थेत आहे ॲक्च्युली. आणि समोर एक प्रवेशद्वार आहे की जे डायरेक्ट समुद्राच्या बाजूला उघडतं. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार, की जे डायरेक्ट मागच्या बाजूला जो समुद्र आहे ना, तिथे जाऊन उघडतं. आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भक्कम तटबंदी देखील आहेत. तटबंदी आणि बुरुज तुम्ही बघू शकता. आणि हे ॲक्च्युली असं ठिकाण वाटतंय की इथे जहाजं किंवा बोट येऊन थांबत असतील, जे आपण बंदर वगैरे म्हणतो ना, तर तसं काहीतरी हे ठिकाण आहे. आणि इथून सैन्य जहाजावरून आलेले त्या प्रवेशद्वारामधून गडावरती येत असतील. तर त्या प्रवेशद्वारापासून मागे आल्यानंतर बुरुजावरती जाण्यासाठी रोड आहे इकडच्या बाजूने. पण इथे एक स्ट्रक्चर भेटलं आहे बघायला मला. पूर्णपणे दोन्ही बाजूने भक्कम दगडांनी तयार केलेलं आहे आणि खूप आतपर्यंत, आणि पुढे एक होल आहे फक्त. माझ्या मते, मी चुकीचा पण असू शकतो, हे म्हणजे दुश्मनांना बघण्यासाठी आणि दुश्मनांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठीचं ठिकाण असावं हे. पण तुम्हाला जर काही आयडिया असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तो जो प्रवेशद्वार दाखवला ना, त्याच्या डाव्या बाजूचा हा बुरुज आहे. हे असं सुंदर असं दृश्य आहे खाली, आणि प्रवेशद्वार इकडे आहे, तुम्हाला दिसत असेल कदाचित. आणि ते बघा, म्हणजे किल्ला जर तुम्ही माझ्या मागे बघितला ना, हे बघा, तुम्ही जर पूर्णपणे किल्ला बघितला तर इथून जवळपास अख्खा किल्ला दिसतो. तर पूर्ण किल्ल्यावरती ना वास्तूंचे अवशेष आहेत, पूर्ण किल्ल्यांवरती वास्तूंचे अवशेष आहेत. आणि माझ्या अंदाजानुसार इथं खूप लोक राहत असणार आहेत, कारण पूर्णपणे
बांधकामच आहेत, म्हणजे घरांचे किंवा वाड्यांचे अवशेषच आहेत इथे. तर तो जो बुरुज आहे तो डाव्या बाजूचा बुरुज आहे आणि हा प्रवेशद्वारावरचा भाग आहे. आणि प्रवेशद्वाराच्या वरच्या भागापासून आपण जो राईट साईडचा बुरुज आहे ना तिथे पण येऊ शकतो. आणि तुम्ही बघा हा असा किल्ला आहे. ते जे दिसतंय ते गणपती मंदिर आहे आणि तिकडे पुढेपर्यंत किल्ला आहे, जास्त लांब नाही आहे. आणि हा जो आहे तो अलिबागचा बीच आहे. तर किल्ल्याची जी तटबंदी आहे ना तर तटबंदी पण एकदम मजबूत आहे. आणि पूर्ण तटबंदीवरती तुम्ही मागं बघू शकता ही किल्ल्याची तटबंदी आहे. आणि त्या तटबंदीवरून आपल्याला चालण्यासाठीची जागा आहे, हे बघा. आणि असा बुरुज आहे. आता हा जो बुरुज आहे तो राईट कॉर्नरमधला बुरुज आहे की जो समुद्राच्या साईडला येतो. आणि खूप छान आहे ॲक्च्युली, किल्ला खूप छान अवस्थेत आहे. बट अजून थोडंसं किल्ला संवर्धन करण्यासाठी थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत गव्हर्नमेंटकडून. तर चला जाऊया पुढे. मी जी म्हणत होतो तुम्हाला तटबंदी, की तटबंदी एवढी मोठी आहे की त्याच्यावरून जवळपास 1 लेन आपला गाडीचा रोड असतो ना तेवढी चालण्यासाठी जागा आहे. आणि खूप बुरुज आहेत किल्ल्याला ॲक्च्युली. तर ऑब्वियसली की हा एक समुद्रातला किल्ला आहे आणि समुद्राच्या किल्ल्यावरून आपल्याला सगळ्या बाजूला लक्ष ठेवावं लागतं समुद्रावरती. त्यामुळे कदाचित एवढे जास्त हे असतील बुरुज. आणि हे आपलं ते गणेश मंदिर. तर किल्ला असा आहे की इथून समोरून यायचं, असं फिरत यायचं. तो मेन प्रवेशद्वार आहे आणि इकडून परत मागे फिरायचं आहे. मी जे म्हणत होतो ना की खूप जास्त वास्तू आहेत, हे बघा, पडलेले वाडे, पडलेली घरं हे. आणि ह्या बाजूला जेवढं दिसतंय ना ते तेवढंच पलीकडच्या साईडला देखील आहे. मुख्य प्रवेशद्वाराकडे येताना आपल्याला 2 भल्या मोठ्या जुन्या काळातील तोफा बघायला भेटतात, ज्या की पूर्ण लोखंडाच्या बनलेल्या आहेत आणि आहेत अशा परिस्थिती आहेत. हे बघा, मी तुम्हाला समोरून दाखवतो. हे बघा, आहेत अशा अवस्थेत आहेत. लोखंड नसावं, हे कुठलं तरी दुसरं मेटल असावं, कारण ह्याची जडणघडण केली जात नाहीये. तरी पण हे आहेत तशा अवस्थेत आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्याचं मटेरियल कोणतं असू शकतं. तर फायनली पुन्हा आपण येऊन पोचलो आहे मेन प्रवेशद्वाराकडे. आणि सुरुवातीला आपण त्या बुरुजावरती होतो मेन प्रवेशद्वाराचे. तर हा उजवा बुरुज आहे, उजव्या बाजूचा. आणि हे बघा इकडे मेन प्रवेशद्वार आहे ज्या झाडाच्या बॅक साईडला. तर अशा प्रकारे आपण पूर्ण गड जवळपास एक्सप्लोअर केलेला आहे. ज्या काही जागा एक्सप्लोअर करण्यासारख्या होत्या, जिथं जाणं शक्य होतं, त्या सगळ्या जागा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेल्या आहेत. बोर्डवरची माहिती तुम्ही वाचली तर तुम्हाला ॲटोमॅटिक समजेल की कुठल्या जागेचं काय महत्त्व होतं, कुठून कुठं कसं जायचं वगैरे. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या व्लॉगला लाईक करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. चला बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.